साधा राग जरी आला तरी इतका अनावर होतो अश्विनी की मला कंट्रोल नाही करता येत ते. आणि सगळ्यात वाईट म्हणजे त्यातनं पुढे काय परिणाम होऊ शकतात याचाही विचार नाही करावा असं वाटत मला. जे काय आहे ना पुढे कधीतरी बघून घेऊ हा ऍटिट्यूड झालाय माझा. पण हे सगळं तू आत्ता का सांगतेस मला? काय झालंय? ओमचे बाबा परत येत आहेत US-हून. मग मला भीती वाटायला लागली की परत तीच सगळी भांडणं तेच वाद. आता कुठे जरा असं सगळं स्टेबल होत आहे असं वाटतं. आता त्यात मला हे नकोय, पुन्हा काहीच नकोय. मला कळू शकतं ग ओमला या सगळ्यात काय वाटतंय, तो कशातून जातोय, काय फील करतोय. माझा प्रॉब्लेम हा होतोय की मी कशी मदत करू त्याला या सगळ्यात. म्हणजे काय करू मी त्याच्यासाठी म्हणजे त्याला बरं वाटेल. सिंपल आहे. तू फक्त इतकंच कर की त्याला आवडत नाही ना हा विषय, मग आपण नाही काढायचा तो विषय. हा, अनलेस त्या विषयाची अर्जन्सी असेपर्यंत. आता जेवतेस? चल सुरू कर, मला भूक लागली खूप. हाँ बोल ईशा. कसा आहेस? परफेक्ट. बोल ना पटकन. कामात आहेस का? नाही कामात वगैरे नाही, बोल. माझी घाईघाई का करतोयस? मी कुठे काही करतोय, बोल ना तू. काय झालंय हो? अरे कुठे काय झालंय? काही झालेलं नाही, तू बोल ना. पण मग चिडतोयस का तू? कठीण आहे यार. मी नाही चिडत आहे, तू बोल. तुझा सूर पाहिलास का लगेच कसा झाला ते? ओम नको ना रे परत ते सगळं प्लीज. ओम दादा, ओम दादा सायंटिस्ट काका आलेत, सगळ्यांना बोलवलंय. ओम बाबा आले? हो आलाय. कसं आहे? मी नाही भेटलोय अजून. ओम शांत हा प्लीज. अरे मी शांतच आहे. तू असं का विचारतेस मला? सॉरी. जातोयस ना? नंतर बोल. गुड नाईट. ईशा, ईशा ऐक ना. एक मिनिट. मला एक सांग, ओमचा फोन आला होता? हा, आणि तो नाही, कळलं मला. मी ओळखते. हा, ओमचा फोन आला होता आणि ओम नाराज आहे. हा, नाही, ओम नाराज नाहीये, ओम चिंताक्रांत आहे. हा, नाही, ओमचा चेहरा वाकडा झालाय. नाही बरं, ओमलाच कळत नाही की आपल्याला काय झालंय. ओके थांब, आता अजून नाही तू नको सांगू, मी सांगते ना. थांब. आपले पोपटराव चौधरी हे अत्यंत नाराज झालेले असून आपल्या मैनाबाई देशमुखांना त्याची चिंता वाटते. ओके. अगं तू काय बोलतेस अजू? बरोबर. कोण पोपटराव, कोण मैनाबाई, काय आहे? पण मी बरोबर ओळखलं की नाही? बरोबर आहे की नाही हे? हा, सॉर्ट ऑफ. मला नाही कळत आहे मी हे सगळं कसं हँडल करणार आहे. का कमिट करून बसले मोठ्या बाबांना, काय होणार आहे पुढे. कधी आमचं हे पात्र त्याच्या आई बाबाशी जुळवून घेणार, कधी ते दोघं एकमेकांची नीट बोलायला लागणार. कुठे जाणार हे सगळं, कसं होणार माझं लग्न. मला ना हे सगळं स्वप्न वाटतंय, म्हणजे खोटं वाटायला लागले आता. मला जरा तुझ्या लग्नाचं अवघडच दिसतंय. हा, असं नको बघूस माझ्याकडे. मला माझ्याही लग्नाचं अवघड दिसतं. मला तर असं वाटतंय की
आपण आयुष्यभर असंच एकमेकींच्या बरोबर घालवणार आहे. आपण असं का नाही करत? आपणच का नाही लग्न करत? नाही आशू, तू ना मॅड आहेस, तू कम्प्लीट मॅड आहेस. पण ऐक हे बघ, एक मिनिट, मी काय सांगते ते सिरियसली ऐक. आता इथपर्यंत रेटत आणलंयस ना, मग आता नाही माघार घ्यायची. युद्धात हात पाय गेले तरी चालतील, पण युद्ध करायचं म्हणजे करायचंच. इस बात पे एक फिल्म हो जाए. चल चल चल. आय टेल यू आजी, आपल्याकडे ना सगळ्यांकडेच म्हणजे खूप चांगल्या आठवणी असतात, पण आपण काय करतो, वाईट आठवणींनाच गोंजारत बसतो. मला सांगा, जर असं केलं तर मग चांगल्या आठवणींचं काय होणार? आजी, मला माझं भूतकाळ दुरुस्त करायचं आहे. आय नो, खूप चुका झाल्यात माझ्या हातून, मान्य आहेत मला, आणि त्या चुकांची जी काही शिक्षा मला मिळणार आहे ती भोगायलाही मी तयार आहे. सगळी शिक्षा भोगणार आणि मगच मरणार आहे मी. या ओम, तू कधीतरी क्षमा करशील ना रे मला? हे बघ, हे मी तुझ्याकडून क्षमा मागतच राहणार आहे. आता मी तुला म्हटलं तसं US ला चाललोय काही दिवसांकरता, आणि आल्यावर मी परत येऊ ना रे? नाही, मी येणारच आहे, परत येणारच आहे, कारण काही झालं तरी मरण्या अगोदर मला तुझ्याकडून क्षमा हवी आहे. ओम, मला बेवारस नाही मारायचं. इंग्लिश मध्ये बोलू नका, मराठी मराठी. सावकाश सावकाश, तिला इंग्लिश मधनं ठसका लागला. But I tell you one thing, now I feel like a free bird. मोकळ्या पक्षासारखं. हा मास्तर म्हणजे सारखा शिकवत असतो. अरे पण तुला खूप खर्च झाला का रे? अच्छा, ऑफकोर्स रुचिकाला पैसे द्यावे लागले, खूप द्यावे लागले, पण डिवोर्स तर मिळाला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या संशोधनावर आणि पेटंट्सवर ती हक्क सांगत होती. कोर्टानं तिचा हक्क रिजेक्ट केला. सगळे पेटंट्स मला मिळाले पुन्हा. फारच छान. ते हक्क मिळणं महत्वाचं होतं ना. पण म्हणजे आता तुम्हाला कोर्टामध्ये जावंच लागणार नाही? नेव्हर. आता तिचा आणि माझा काही संबंध नाही. अरे बाबा, तू तिला इतके पैसे दिलेस, पण काही लिखापडी केलीस ना, नाहीतर ती हात वर करेल आणि मला पैसे मिळालेच नाहीत, मग तू काय करशील? आजी, तसं नाही होणार, कारण ते पैसे मी कोर्टाकडे दिले. इकडचे कोर्ट बँकेचंही काम करतात का? नाही ना, तसं नसतं. काय असतं की डिमांड ड्राफ्ट सारखं तिकडे एक इन्स्ट्रुमेंट असतं, ते मी कोर्टाला सबमिट केलं आणि कोर्टानं ते तिला दिलं, पुढे काही वाद होऊ नयेत म्हणून. बरं झालं बाई, सुटलास. पण मला एक कळत नाहीये की त्या म्हणजे अशा एका झटक्यात कशा काय तयार झाल्या कॉम्प्रोमाइजला? अगं झटक्यात कुठे, मला तिकडे जावं लागलं ना. हा, त्यातल्या त्यात समाधान हेच आहे की आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करता ती तयार झाली. आणि अमेरिकन कायद्याप्रमाणे नवऱ्याला जी भली मोठी पोटगी द्यावी लागते बायकोला, ती रुचिकाला दिली आणि मोकळा झाला. रुचिका म्हणजे इंडियन नसतील ना त्या ऑब्व्हियसली, तर मग अमेरिकन कायदे कसे काय लागू होतात? हा, म्हणजे ते काहीतरी ते NRI किंवा ते ग्रीन कार्ड सारखं काहीतरी असेल ना. या, पण आता सगळं संपलं म्हणजे बरंच झालं ना. म्हणजे आता काही टेन्शनच नाही का? ॲब्सोल्युटली नॉट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी माझी अकाउंट्स कोर्टानं सील केली होती, आता मी ती ऑपरेट करू शकतो. तुझं हे सगळं ऐकून असं वाटतं की लग्नाच्या बाबतीत परत विचार करायला हवा. नाही नाही नाही, पण त्यांनी का तुम्ही? अगं, तो मला म्हणतोय ना, मग तू कशाला मध्ये बोलतेस? हा, तू कशाला बोलतेस आजी? ते दोघं बोलतायत ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? गप बस,
प्लीज प्लीज एक मिनिट माझं ऐका. मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही सगळ्यांनी जे आपलेपणानं विचारलं, मला आधार दिलात, त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. खरंच. तुम्ही कशाला फॉर्मॅलिटी करताय? अरे फॉर्मॅलिटी नाही आहे, मेन इट. अरे हो, गिफ्ट द्यायचं राहूनच गेलं. अरे वा. तुम्हाला सगळ्यांकरता गिफ्ट आणल्यात. येस आजी. अरे कशाला कशाला असं नाही म्हणणार हा. मी घेणार गिफ्ट. थँक्यू. अरे वा, स्वेटर छान छान. धना, हे तुझ्या बाळा करता. कामत आजोबा, फॉर यू. अरे पण हे काय आहे? आजोबा, तुम्हाला संगीताची आवड आहे ना, म्हणून वर्ल्ड म्युझिकच्या सीडीज आहे. वाह, क्या बात है. एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराला समजू शकतो. खुश लगेच. हो, पण ही फक्त ऐकायची, स्वतः गायचं नाही. आणि जयेश, दिस फॉर यू. हे काय म्हणजे पेन असणार ना याच्यामध्ये? या. मधू, जर मी तुला काही गिफ्ट दिलं तर ते तू ऍक्सेप्ट करशील का? हो, म्हणजे ऍक्च्युली आता मीच म्हणणार होते की सगळ्यांसाठी आणलं, माझ्यासाठी काहीच नाही आणलं का? ऑफकोर्स आणलंय, ऑफकोर्स आणलंय. गिफ्ट हे काय असतं? वाव, खरंच मस्त आहे. खूप थँक्स. काय ते काय आहे? अरे हे बघ ना, हे मेकअपचं सामान ठेवतात, व्हॅनिटी, व्हॅनिटी म्हणतात त्याला. माझी पहिली व्हॅनिटी. आणि हे धना, ओमला बोलव. मी त्यांना सांगितलं होतं. मी बोलवलंय म्हणून सांग. मी जातो, मी जाऊन बोलवतो. थँक्यू. अरे वाईट कशाला वाटून घेतोयस? तो स्वतः आला, स्वतः गिफ्ट घेतलं. देयर इज प्रोग्रेस. हो की नाही?
वाटतो. आवाज जरा कमी कर. फोन वाजतोय. आशू आशू यार आवाज कमी कर ना प्लीज. नाही ऐक ना. ओमच्या बाबांचा फोन आहे. तू तिकडे जाऊन बोल. प्लीज प्लीज आवाज कमी कर. नाही ग. विनी आवाज बंद कर. आवाज नको. त्यांचे फोन नको यार. प्लीज आशू असं नको करू. यार शी यार कट झाला. कट गेला उचले पर्यंत. आता आता काय यार मला खूप टेन्शन येत आहे. म्हणजे त्यांच्यात परत काही भांडाभांड झाली असेल का, वादावादी वगैरे. ओम काही बोलला असेल, त्यांना काय झालं असेल. बोल मी मला का फोन केला त्यांनी. एक मिनिट. मला इतके प्रश्न नको विचारूस तू. तुला टेन्शन येते ना, तू परत कर ना फोन त्यांना. कर लगेच कर. नाही लगेच फोन कर. अरे कर, काही होणार नाही. बोल. हा हॅलो ईशा. हॅलो हाय, कसे आहात तुम्ही. काय म्हणजे प्रवासात काही त्रास. काय झालं माहिती का, मी कामात होते नेमकी. मला फोन सायलेंटवर होता ना, कळलं नाही. पटकन तुमचा मिस्ड कॉल पाहिला, मग लगेच परत फोन केला. मला वाटतं ईशा तू गडबडीत आहेस, मी नंतर फोन करू का. नाही मी काही गडबडीत वगैरे नाहीये ते. नाही काही गडबड नाहीये. काय झालंय, सगळं व्यवस्थित आहे ना. म्हणजे तुम्हाला काही प्रवासात त्रास नाही ना, तिकडे काही प्रॉब्लेम आलाय का घरी इथं काही झालंय. म्हणजे ओम काय बोलला नाही ना तुम्हाला, काही वादविवाद वगैरे झाला नाहीये ना तुमच्यात. हा बाबा काय झालंय. ईशा चिल. तुला वाटतं तसं काही झालेलं नाहीये. एव्हरीथिंग इज फाईन. मी तुला एका वेगळ्याच कारणाने फोन केला होता. हा काय. मी तुला थँक्स म्हणण्याकरता फोन केला होता. थँक्स का. काय म्हणजे कशासाठी. ईशा, ज्या कामासाठी मी US ला गेलो होतो, म्हणजे ती केस ग माझी, ती सॉल्व्ह झाली. काय. कसं काय झालं तिथे. काय घडलं तिकडे. ईशा, रुचिका आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करता तयार झाली. तिनं सगळे अलिगेशन्स मागे घेतले आणि म्युच्युअली डिवोर्स द्यायला तयार झाली ती. कोर्टाने ऑर्डर पास केली की त्यांनी जी अकाउंट्स माझी सील केली होती ती आता मी ऑपरेट करू शकतो. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज सगळी पेटंट्स आता माझ्या नावावर आहेत. ऑफकोर्स कोर्टाने मला तिला कॉम्पेन्सेशन द्यायला सांगितलं. ते पैसे ताबडतोब मी तिच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून टाकले. एक रकमी ट्रान्सफर करून टाकले. सो एट लास्ट इट्स ओव्हर. वाव, दॅट इज सच अ ग्रेट न्यूज. मला बाबा मी तुम्हाला नाही सांगू शकत मला किती बरं वाटतंय आता तुमच्यासाठी. कॉंग्रॅट्स. म्हणजे तसं कॉंग्रॅट्स नाही, पण म्हणजे हे खूप रिलिव्हिंग आहे ना तुमच्यासाठी. पण आय नो, आय कॅन अंडरस्टँड. मला खूप बरं वाटतंय तुमच्यासाठी खरंच. मलाही आहे ग. आणि ईशा, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे. हो. इफ यू रिमेंबर, जेव्हा या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली तेव्हा मी एकटा होतो ग. खूप एकटा होतो. तू मला सपोर्ट केलंस. मॉरल सपोर्ट तू दिलास मला. अगं एवढंच काय, ऍडव्होकेट देशमुखांची ओळख सुद्धा तूच तर करून दिलीस. त्यांचा रेफरन्स तूच दिलास मला. आय कांट इमॅजिन जर तू नसतीस तर काय झालं असतं. अहो असं काय म्हणताय तुम्ही बाबा. मी काहीच नाही केलंय. इनफॅक्ट तुमची केसच तशी स्ट्रॉंग होती म्हणून सगळं नीट झालंय. विशा, कम ऑन. म्हणजे हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे, मी मान्य करतो. पण खरंच हे बोलायची काहीही गरज नाहीये. अँड यु नो ईशा, आय हॅव रिअलाइज्ड वन थिंग, की तुझ्यामुळं गोष्टी पुढं सरकतात. म्हणूनच तुला एक रिक्वेस्ट करायची आहे. बाबा प्लीज, तुम्ही रिक्वेस्ट वगैरे काय म्हणताय. आहो तुम्ही फक्त सांगायचं. काय करू तुमच्यासाठी मी, सांगा. ईशा, तू ओमशी बोलशील का प्लीज. काय झालंय परत.
मला प्लीज सांगता का नीट नेमकं काय झालंय का? म्हणजे काही बोललाय का तो तुम्हाला? काही रिॲक्ट केलंय का त्याने? अगं तो काही बोलतच नाही, हाच तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे ईशा मला खूप वाटतं की ओमनं माझ्याशी बोलावं, गप्पा माराव्यात, पण आणि मला एका गोष्टीची खात्री आहे की तू समजा आमच्यातली मीडिएटर झालीस ना, जर तू त्याच्याशी बोललीस ना ईशा, तर गोष्टी खरंच पुढे सरकतील.